नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना नेहमीच सर्दी होते आणि त्यासोबतच थ्रोट इन्फेक्शन होतं, घशात त्रास होतो आणि खोकलासुद्धा चालू होतो. विशेषतः लहान मुलं त्यांना सहजच सर्दी होते, खोकला होतो. तर आपण आज एक अशी बहुमोल अशी आयुर्वेदिक वनस्पती पाहणार आहोत, की जिचा उपयोग केला असता ही सर्वच त्रास अगदी सहजतेनं दूर होतात. ही वनस्पती एवढी काटेरी असते की कोणीही त्याला हात लावायला स्पर्श करायला भीतं, म्हणूनच आयुर्वेदात तिला दुष्पर्शा असं सुद्धा म्हणतात. नमस्कार, मी वैद्य संदीप साखरे. आज आपण ती सुंदर वनस्पती पाहणार आहोत. इथे रोडच्या कडेला तुम्ही जी जांभळी फुलं पाहता आहेत तीच ही वनस्पती, जिला कंटकारी या नावानं ओळखलं जातं. अतिशय सुंदर अशी जांभळी फुलं ही असतात. या सुंदरतेसोबतच ही काटेरी पानंसुद्धा आपण पाहू शकता, ज्यामुळे याला स्पर्श करणं अगदीच त्रासदायक ठरतं. दशमुळातसुद्धा हिच्या मुळीचा उपयोग केला जातो. ही वनस्पती तोडून, ही वाळवून, तिचं चूर्ण करून जर घेतला असता, सर्दी, खोकला आणि थ्रोट इन्फेक्शन यामध्ये खूप उत्तम असा उपयोग होतो. सोबतच तिची मुळी सुकवून तिचं चूर्ण केलं असता दशमुळा तिचा उपयोग करता येतो आणि वाताचे आजारसुद्धा यामुळे दूर होतात. हिला वांग्यासारखी फळं लागतात. अगदी वांग्यासारखी मोठी नसतात, पण छोटी छोटी फळं असतात, जी फळांचा उपयोग लहान मुलांच्या अनेक मानसिक आजारांसाठी सुद्धा आयुर्वेद तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करता येऊ शकतं. तर ही अशी बहुगुणी कंटकारी